जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं आणि चॅनलच्या दर्शकांचं सहर्ष स्वागत करत आहे. पहा, आजचा व्हिडिओ खरंच माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वपूर्ण ही आहे. आणि अहो भाग्य माझे की मला या तत्वाविषयी बोलण्याची संधी मिळत आहे. आणि मला कमेंटही यापूर्वी आलेले आहेत की गुरु कसे निवडावे किंवा चांगले गुरु कसे ओळखावे, किंवा बरेचसे आतापर्यंत युट्यूबच्या इतिहासामध्ये या विषयावरती व्हिडिओ आहेत की गुरु कसे असावेत, कसे निवडावेत किंवा काय असेल ते, म्हणजे गुरूंविषयी खूप काही आहे. पण पहा, मी गुरु कसे असावे किंवा म्हणजे कसे निवडावे हे सांगण्याची माझी लायकी नाही, मी असं म्हणेल. पण एक गोष्ट मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते की मी आज तुम्हाला गुरु कसे असतात हे मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बऱ्याच जणांचे बरेचसे अनुभव आहेत. आता कुणाचे चांगले आहेत तर कुणाचे वाईट आहेत. तर मी वाईटांचे जखमेवरती मीठ नाही चोळणार. पण हा, ज्यांचे चांगले आहेत तर अहो भाग्य तुमचे. बघा, कळत नकळत हे सगळी चांगली गुण तुमच्या गुरुमध्ये असतीलच. आणि मी जज नाही करणार आज कुणाच्या गुरूंना, पण माझ्या नजरेत गुरु कसे असतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यांची ओळख करताना हे गुण असणं गरजेचं आहे. मुळात शिष्यांनी गुरूंची पारख नसते हो करायची कधी. गुरुत्वच मुळात श्रेष्ठ आहे. पण चला, आज माझ्या शिवांची आणि जगदंबेची माझ्यावरती कृपा झाली असावी, किंवा मी बाबांनाही पुन्हा एकदा क्षमा मागते की बाबा, जर माझ्याकडनं व्हिडिओत काही चुकलं तर क्षमा असावी. माझ्या वाचेने जे काय आज गुरूंविषयी बोललं जाणार आहे तर ते योग्य असावं. पहा, गुरु हे असं सामर्थ्य आहे, जेव्हा ते आयुष्यात येतं ना तर आयुष्याला कलाटणी मिळून जाते. म्हणजे शब्द नाहीत बरं का ह्या गुरुतत्वाची महती गाण्यासाठी. पण मी थोडक्यात माझ्या गुरुतत्वाविषयीची ओळख करून देणार आहे. बघा, गुरु जेव्हा आपल्या आयुष्यात येतात ना तेव्हा ती वेळ यावी लागते की आता ती वेळ आलेली आहे आणि ते तत्व आपल्या आयुष्यात येतं. आणि जेव्हा गुरु आयुष्यात येतात ना तेव्हा ओळख करण्यासारखं काही वाटत नाही. बघा, एक म्हण आहे, एक काही गोष्टींची निवड करताना कनेक्शन आहे. प्रेमाचा जर विषय झाला ना तर असं समजलं जातं की ज्याच्याशी आपले कनेक्शन वर्ण जुळलेले असतात की नाही, तेव्हा ती व्यक्ती समोर आल्यानंतर अचानक आपल्या हृदयामध्ये धडधड वाजायला चालू होऊन जातं. म्हणजे बहुतांशी ह्या गोष्टी प्रेमासंबंधित सांगितल्या जातात. पण जेव्हा गुरु आपल्या आयुष्यात येतात ना तेव्हा ते सामर्थ्य, ते व्यक्तिमत्व आणि ती मूर्ती म्हणजे पाहता क्षणी भरून पुरल्यासारखं वाटतं. आणि मुळात एक सावली, थोडक्यात खूप उन्हाने ग्रस्त झालेलो आहोत आपण आणि तहानही लागलेली आहे. आणि अचानक रस्त्यामध्ये एखादा वटवृक्ष जेव्हा लागतो आणि तिथं आपण स्थिरावतो आणि योगायोग तिथं पाणीही असतं आणि आपली तहानही क्षमते, ती तृप्ती जेव्हा मिळते ना तेव्हा चीच तृप्ती आणि तोच अनुभव जेव्हा पहिल्यांदा गुरु दिसतात किंवा त्यांची अनुभूती होते, समजतं की खूप शांत वाटतं जीवाला, की काय हे सामर्थ्य, किती शीतलता, किती छान आणि प्रसन्न वाटतं. आणि कळत न कळत जेव्हा पहिल्यांदा भेट होते किंवा भेट घेण्याची ओढ निर्माण होते आणि एकदाची भेट होते, त्यानंतर डोळे, मन, चित्त सगळं शांत होऊन जातं, स्थिरावतं. ठीक आहे, ओढ लागते त्या व्यक्तिमत्वाला भेटण्याची, त्या सामर्थ्याला बघण्याची. ही पहिली भेट असते. आणि पहिली भेट झाल्यानंतर वारंवार सतत कशाची काहीच ध्यान राहत नाही, भास नाही राहत. अक्षरशः ते म्हणतात ना, दिन का चैन रात की नींद, सगळं हराम होऊन जातं. सतत सतत
तेच व्यक्तिमत्व आपल्या समोर येत राहतं, तेच उपदेश ऐकावेसे वाटतात. म्हणजे खूप जास्त असं म्हणजे हे होऊन जातं. व्हिडिओच्या मार्फत जर ते व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर ते व्हिडिओ पाहावेसे वाटतात, ते उपदेश ऐकावेसे वाटतात. ही पहिली स्टेज आहे बरं का त्या गुरुतत्वाची ओढ लागण्याची. नंतर नंतर भेटण्याची इच्छा होते वारंवार. ठीक आहे. कधी कधी स्वप्नही पडायला चालू होतात, भास होतात. खूप असं म्हणजे अलौकिक आणि दिव्य ह्या गोष्टी आहेत. कधी कधी कारण नसताना आठवण येते. आपल्या आई वडिलांना बघा, खूप लांब आहेत आपले आई वडील आणि आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त होते, किंवा आई वडिलांविषयी जे भाव असतात ना ते जागरूक व्हायला चालू होऊन जातात. म्हणजे तो हात डोक्यावर जरी पडला ना तर भरून पुरल्यासारखं वाटतं. अचानक रात्रीची आठवण येते, कारण काहीच कारण नसतं, रडायला सुरुवात होऊन जातो. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आमच्या बाबांना खूपदा विचारलं की असं का होतं बाबा. तर बाबा नुसते हसायचे, सांगत नसायचे की का होतं माहिती नाही, पण खूप रडायला येतं जेव्हा गुरूंची आठवण येते. आणि जेव्हा गुरूंची आठवण येते तेव्हा काही विचारायचं नसतं, सांगायचं नसतं, फक्त आठवण येत राहते आणि रडायला येत राहतं. दुसरा तर विषय सांगायचा म्हणल्यानंतर, जेव्हा आपल्याला समजतं की हेच आपले गुरु आहेत, पण हे समजतं कसं आणि ओळखायचं कसं, तर साक्षात माझ्या अनुभवावरून मी सांगते, जेव्हा आपण त्या तत्वाशी एकरूप व्हायला जातो किंवा आपली ती योग्य वेळ आलेली असते, तर आपण ज्याची भक्ती करतोय, ज्या भगवंताची आपण भक्ती करतोय, तो ईश्वर साक्षात शिव आणि शक्ती आपल्याला संदेश देतात, साक्षात्कार देतात की हेच ते परमस्थान आहे आणि हेच ते स्थान आहे किंवा हेच ते व्यक्तिमत्व आहे की जे आपल्याला गुरु रूपाने लाभणार आहे. सगळ्यात मोठा अनुभव. पण कधी तुम्ही योग्य चरणावर असाल. परमेश्वर कसा आहे हे मला माहिती नाही किंवा मी कधी बघेल हे पण मला माहिती नाही. फक्त त्याच्या असण्याची जाणीव मला सतत होत आलेली आहे आणि ते माझ्या गुरूंमुळे, माझ्या सद्गुरूंमुळे आणि माझ्या बाबांमुळे झालेले आहे. माझ्या साक्षात शिवांचं दर्शन, माझ्या जगदंबेचं दर्शन मला माझ्या बाबांनी घडवलेलं आहे आणि ते माझ्या बाबांच्या चरणावरती गेल्यानंतर मला होतं. हे सगळं तुम्हालाही अनुभवायला मिळेल जेव्हा तुम्ही त्या ठिकाणावरती पोहोचाल. ठीक आहे. बघा, खरे गुरु तुम्हाला कधीच शाबासकी नाही देणार, तुमचं कधी कौतुक नाही करणार. का माहितीये का? ते सामर्थ्य त्यांच्या नजरेत असतं. गुरूंची एक नजर समजून जाते की आता आपल्याला कौतुकाची थाप पडते किंवा आता आपले बाबा आपल्यावरती रागवलेले आहेत. जेव्हा खरे गुरु आपल्या आयुष्यात येतात ना तेव्हा कोणते प्रश्न विचारायचे नसतात, विचारण्याआधीच उत्तर आपल्या समोर असतं. कारण ही हाक इथनं तिथपर्यंत पोहोचत असते. खरे गुरु जेव्हा आपल्या आयुष्यात येतात की नाही, आपल्या नकळतही आपल्या सुखाची आणि दुःखाची जाण त्यांना होत असते. खरे गुरु कधी तुमची परिस्थिती नाही पाहत, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती गरीब आहात, त्यांच्यासाठी तुम्ही सारखेच असता. खऱ्या गुरूंची ऊब इतकी सामर्थ्यवान असते ना, त्यांची माया त्याच्यात इतकी ताकद असते ना की आपल्या आयुष्यात येणारे आडी अडचणी, संकट कधीच मोठी वाटत नाहीत. कारण त्या नजरेत, त्या प्रेमात, त्या मायेत आणि त्या उभेमध्ये इतकं सामर्थ्य असतं ना की सगळं शून्य होऊन जात. आपले आराध्य आपल्याला त्यांच्या चरणावरती गेल्यानंतर दिसायला चालू होऊन जात. कधीच काही मागण्याची इच्छा राहत नाही आणि बोलायला शब्द अपुरे पडतात. आपले गुरु
आपल्याकडनं पैशा स्वरूपात कधीच अपेक्षा ठेवत नाहीत, पण लक्षात घ्या, जर आपणही त्यांची किंमत पैशात करत असतो ना, तर आपण खरे शिष्य नाही. त्यांनी मागण्याची किंवा अपेक्षा ठेवण्याची वेळ येऊ द्यायची नाही, कारण ते मोजमाप करत नाहीत आणि आपण करून घ्यायचं नाही. कळतंय? तिथं जगातील म्हणजे ही आपली लायकीच नसते की आपण त्यांच्यासाठी कधी काही करू शकू, कारण ते सामर्थ्य अतुलनीय असतं. त्याची सोन्या मोत्यामध्ये किंवा शब्दांमध्ये किंवा पैशांमध्ये मोजमाप नाही होऊ शकत. परत फेर करत असाल ना, तर फक्त ती भक्तीमध्ये आणि जपायचे त्यांना आयुष्यभर. कारण खरे गुरु हे असं रत्न असतं ना, इतकी मौल्यवान वस्तू असते ना, की ती भगवंताने आपल्याला आपली योग्यता आणि आपली लायकी ठरवून आपल्या आयुष्यात दिलेले असतात. म्हणून आयुष्यात जर तुम्हाला खरे गुरु मिळाले ना, तर त्यांचं मोजमाप करू नका. सगळं देऊन टाका त्यांच्या चरणावरती. तुमचं सामर्थ्य, तुमचं प्रेम, तुमची भक्ती, अक्षरशः आपल्या आयुष्यात असलेले सुख उपभोग हे सुद्धा त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात असतं. ते कधीच तुम्हाला काही मागणार नाहीत, काही म्हणणार नाहीत. आणि इतकं मोठी महती आहे की आपल्याला आयुष्यात मागायची वेळ पण येत नाही. न मागता सगळं प्राप्त होऊन जातं. सगळं चांगलं म्हणजे आयुष्यात एक आई असते, एक बाप असतो, एक परमेश्वर असतो आणि एक ते गुरु असतात की त्यांनाच आपल्या शिष्याची, आपल्या लेकरांची काळजी असते. जगात खूप कमी भाग्यवान आहेत माझ्यासारखी. मी आज माझी पाठ थोपटते, मी भाग्यवान आहे. मला ते सामर्थ्य लाभलंय. माझी लायकी नाही, पण मी आज त्या अवस्थेला आहे. आणि आज मी जिथं आहे ना, तर तिथं मी सांगू इच्छिते, मी आज माझ्या शिवाला आणि जगदंबेला साक्षी मानून सांगते की बाबा मला काही नको, मला फक्त तुम्ही हवे आहात. या जन्मातच नाही, पुढचे जन्म मिळतील की नाही माहिती नाही, आणि नको पण मला, कारण या जन्मातच कदाचित तुमच्या कृपेने मला माझे शिव आणि शक्तीची प्राप्ती होईल. आणि ती भक्ती करण्याची माझी पात्रता आहे, लायकी आहे हे मला माहिती नाही, पण मला काही नको, मला फक्त तुमच्या चरणांवरती जागा द्या. कारण तुमच्यासारखे गुरु कुणाला मिळतील का नाही मला माहिती नाही. बघा, बरेचसे जण असेही म्हणतील या व्हिडिओला की किती नाटक आहे, किती पोरकटपणा आहे, किंवा काय खेळ आहे. कुणाला काय वाटतंय ना, मला फरक पडत नाही. आणि ज्यांना ही चेष्टा, मस्करी आणि थट्टा वाटते ना, तर त्यांना वाटू दे. ही माझी गुरुभक्ती आहे, हे माझ्या मनामध्ये असलेलं माझ्या गुरुविषयीचं स्थान आहे. फक्त गुरु तत्व हे असं असतं. मी हे असं अनुभवलं आहे. आईची उब, बापाची छाया आणि देवाची कृपा ही माझ्या गुरुमध्ये आहे. आणि सगळ्यांना लाभावी. गुरु निवडताना भानावर राहा. गुरु ओळखायचे नसतात, ती जी जाणीव असते ती लाभते. ती मिळवण्यासाठी बघा, परमेश्वर मिळवण्यासाठी गुरुप्राप्ती नाही करायची, हे माझं मन सांगतंय. किंवा माझ्या आत्म्यातनं हे वाक्य आलंय समजा, किंवा हे मला वाटतं. परमेश्वर मिळवण्यासाठी गुरुभक्ती नाही करायची, तर परमेश्वर भक्ती त्यासाठी करायची की योग्य गुरु आपल्याला मिळावे. कारण ईश्वर काय देतो हे मला माहिती नाही, पण खरे गुरु मिळाल्यानंतर आयुष्यात काय मिळतं ना, याचं मी जिवंत उदाहरण आहे. अजून मी शून्यही नाही,
मी माझ्या बाबांच्या चरणावरची धूळही नाही, माझी लायकीच नाही, मी शून्य आहे हे मला माहिती आहे. पण तरीही गुरूंची कृपा मला लाभलेली आहे, एवढं मला माहिती आहे. गुरु कृपेमध्ये खूप सामर्थ्य आहे, अजून खूप पुढे जायचंय. म्हणजे उदंड आयुष्य त्यांची सेवा करायची आहे. म्हणजे मला प्रगती नाही करायची, मला माझ्या गुरूंची सेवा करायची आहे. मला त्यांच्याकडनं काही मिळवायचं पण नाही, मला फक्त त्यांच्या चरणावरती राहायचं आहे. पण तरीही उदंड आयुष्य घासायचं आहे. आणि पहा, सगळ्यांना मी एवढंच सांगू शकते, याच्यापेक्षा जास्त मी गुरूंविषयी बोलू शकत नाही. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी जे अनुभवते किंवा अनुभवणार आहे किंवा अनुभवलेला आहे, तर ह्याच्यातनं माझ्यासाठी गुरूंची ओळख एवढीच आहे. दादा, ताई, बंधू भगिनींनो आणि माझ्या चॅनलच्या दर्शकांनो, तर ईश्वर भक्ती करा, प्रामाणिकपणे करा. का तर तुमच्या आयुष्यात खरे गुरु येतील. आणि ज्यावेळेस खरे गुरु येतील ना, बोलायला शब्द राहणार नाही, धन्य होऊन जाल. बाबा, काही चुकलं असेल तर क्षमा करा. कदाचित मी माझा मोह आवरू शकले नाही. सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करण्याची दैवी सेवा करा. जय आदिशक्ती, आदेश.